नीलम गोरे बोलतायत, थेट जाऊयात। व या डॉक्टर महिलेने हातावर लिहून यांच्या छळामुळे आणि 5 वेळा बलात्कार केल्यामुळे ते आत्महत्या करत आहेत हे जे लिहिलेलं आहे त्यांना सर्व प्रकारच्या तपासापासून लांब ठेवण्यात यावं। दुसरं म्हणजे या हॉस्पिटलमध्ये महिलांच्या छेडछाड किंवा त्यांना काही त्रास होत असेल तर याबद्दलची काही कमिटी होती का आणि त्या कमिटीकडे काही तक्रार आलेली आहे का। त्याचबरोबर तिसरं म्हणजे त्यांचे टेलिफोनवरचे काही माहिती, संदेश, धमक्या अशा दूरध्वनीवरती सापडत आहेत का, या दृष्टिकोनातून सुद्धा मी तुषार दोशी यांना सूचना दिलेली आहे, याच्यात लक्ष घालावं। याखेरीज काही वेगळ्या प्रकारची त्यांची विभागीय चौकशीसुद्धा चाललेली होती, तर हा काही त्यांच्यावर दबावाचा प्रकार होता का काय हे पण पाहिलं पाहिजे। पण खरं डॉक्टरचं आयुष्य जे असतं ते संजीवनी देणं असतं। अशा वेळेला महिला डॉक्टर आत्महत्या करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे असं मला वाटतं। आणि इतकंच नव्हे तर मी असं म्हणेन की या सगळ्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने अनेक महिला डॉक्टर्सनी पण कौटुंबिक हिंसाचारामुळे सुद्धा स्वतःच्या त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। तर या गंभीर घटनेची दखल सरकारने घ्यावी। परंतु सर्वच पोलीस वाईट असतात किंवा सगळंच पोलीस दल नकामं झालेलं आहे, ते काय पूर्णपणे कामच करत नाही, अशा पद्धतीने नीतिधैर्य खच्ची होईल अशा प्रकारचं कुठलंही बोलणं किंवा वागणं या घटनेत होऊ नये। काही अपप्रवृत्ती असतात आणि या करणाऱ्या पोलिसांच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे, हे मी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सांगितलेलं आहे। शंभूराजे देसाई पर्यावरण मंत्री यांनी या संदर्भामध्ये सुद्धा निरपेक्षपणे चौकशी होईल अशी ग्वाही दिलेली आहे आणि मला असं वाटतं काही तासामध्येच याच्यावरती अजून प्रकाश पडू शकेल। फोरेन्सिकमध्ये सुद्धा चौकशीमधून अनेक गोष्टी समोर येतील। ठीक आहे, चला, थँक्यू। तुम्ही खूप जोरात चालवली। तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता नीलम गोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। यावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।